हॅलो नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. अर्थात इथे हीच व्यक्ती असणार, तीच व्यक्ती आहे. आज आहे रविवार, सुट्टीचा दिवस आणि आम्ही कुठे चाललो हे आम्हाला माहीत नाही आहे. आम्ही जस्ट निघालो. सकाळपासून चालू होतं प्लॅनिंग की जेवायला बाहेर जाऊयात, फिल्म बघूयात, पण कुठे जायचं आहे माहीत नाही, फिल्म कुठली बघायची माहीत नाही. म्हणजे फिल्मचे काही शॉर्टलिस्टेड केले होते पण अर्थात त्या फुल आहेत. सो बघूयात आता. आधी खातो. ॲज ऑफ नाव तर ठरले आपण गोरेगावला जाऊयात ओबेरॉयला. तिथे गेल्यावर बघूयात खायला काय मिळतंय आणि त्याच्यानंतर फिल्ममध्ये कुठल्या बसायला जागा देतात आम्हाला थिएटरमध्ये आणि त्याच्यानंतर बघूयात मग आजचा दिवस पुढे कसं जाणार आहे. पण छान मस्त आवरून अचानक लाईट चेंज झाला ब्रिजच्या खाली आल्यामुळे लाईट बदललेला आहे. ठीक आहे. रविवार, एक गर्दी, नशीब आज लोणावळ्यात जायचा प्लॅन नाही केला. हो, लोणावळा तर म्हणजे आम्ही हेच घेतलाय, दसलाच घेतलाय त्याचा बस. आणि साधारण मगाशी न्यूज मध्ये बघितलं ना, हो 14 की 16 तास काहीतरी स्लो आणि ट्रॅफिक. मला असं वाटतं आपण पण 15 ऑगस्टच्या दरम्यान गेलेलो ना, तेव्हा सुद्धा असंच झालेलं. आणि उद्या आता खूप ट्रॅफिक असतं. 26 जानेवारीला पण आता तीच हालत आहे. लॉंग वीकेंड आणि लोणावळा हे एक वेगळंच ट्रॅफिकचा माहोल झालाय. लॉंग वीकेंडला लोणावळ्यात जाऊ नये असं मला वाटतं. आता ऑड डेला सुट्टी घ्या आणि मग जा आणि मग एन्जॉय करा. नेस्को मध्ये रेस्टॉरंट्स आहेत असं आम्हाला कळलंय. तरी पण आम्ही जाणार ओबेरॉयच्याच फूड कोर्टला. आणि ओबेरॉय मॉल आला आहे. तेवढीच गर्दी, खूप गर्दी. अर्थात संडे असल्यामुळे ती असणारच आहे, पण तरी खूप जास्त गर्दी आहे. फूड कोर्ट मध्ये जागा मिळणं हे खूप महत्वाचं आहे. हा प्रश्न आहे. हा, मला वाटत नाही तिथे तर अजून पॅक्ड असेल सगळं. बापरे, गाडी बंद असून बाहेरून हॉर्नचा आवाज येतोय. थेट ओबेरॉयच्या लिफ्टमधून मला वाटतं याच्यामुळे ह्याला ओळखतील. या मास्कमुळे मला ओळखतील. हा मास्क कोणी घातला असा विचार. प्रथमेश फोटो काढून त्याच्या ट्रेनरला पाठवतोय. खास बाहेर सलाड घेतले आम्ही. मला खूप शिवा वाटतं की बाहेरचं खातोय म्हणून, रोटी वगैरे, पण ठीक आहे, काही पर्याय नाही आहे. तर मंडळी आता आमचं जेवण झालं आहे आणि आमच्याकडे अजून 1 तास बाकी आहे. तर त्या 1 तासाचा उपयोग करून आम्ही जरा विंडो शॉपिंग करणार आहोत आणि काही आवडलं तर मग ती सुद्धा शॉपिंग करणार. विंडो शॉपिंगमध्ये आम्ही काहीच घेतलं नाही आहे. बाय द वे आमची हिस्ट्री खूप वाईट आहे विंडो शॉपिंगची. फक्त आम्ही बघतो आणि येतो परत. आणि आवडलं, वा छान आहे, हे घ्यायला पाहिजे एवढं बोलतो. आणि आता एक आमचं लंच आम्ही केलं जे 15 मिनिटाचं होतं आणि वॉक क्षितिजाला 1 तासाचं करायचं. 1 तासाचं वॉक ठरवलं कारण 15 मिनिटात खूप कॅलरीज गेले. ते 1 तास लागणार आहेत वन करायला. नेचर्स बास्केटमध्ये येऊन विंडो शॉपिंग चालू आहे. मासा पण बघितला मी, एक मोठा फ्रोझन होता. उद्या प्रजासत्ताक दिन असल्यामुळे आदल्या दिवशी मॉलमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. भारतातल्या वेगवेगळ्या कल्चरच्या वेगवेगळे सांस्कृतिक डान्स होत आहेत. सो असं सगळं इथे मस्त सेलिब्रेशन सुरू होतं. आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला अचानक दादा दिसतील, तर ते फिल्म संपल्यावर आले आहेत. आणि आता इथे आम्ही खूप सारे शॉपिंग करणार आहोत. जर्सी आणि वरच काय काय जीन्सचे कपडे वगैरे वगैरे घेणार आहोत. आणि इथे भारी कलेक्शन आहे. सो बघूया आता किती शॉपिंग होतं. हाँ सब वही है. तुझे तो शर्ट है. हाँ, लिनन के ना, देखिए मस्त शर्ट है. खूप शॉपिंग झालं आहे. दादांकडे जी बॅग आहे त्याच्यात खूप कपडे आहेत आणि प्रथमेशला आम्ही खूप सारे कपडे घेतले आहेत. मला काही आवडीचं मिळालं नाही, त्याच्यामुळे यावेळेस आम्ही ते स्किप केला. चला आता जेवायला खूप भूक लागली आहे. तर मंडळी खूप सारं शॉपिंग केलं आहे. आता मी खाली पडणार होते आणि आम्हाला काही आमचे फॅन्स पण भेटले आणि फोटोशूट झालं. आणि शॉपिंग पण चांगलं झालं. सेलमध्ये मास्क घालून पण लोक असं म्हणून आम्ही ओळखलं असं करतो. परत विचारलं पण प्रथमेशला, तुम्हाला असं किती लोक ओळखतात? आणि मग प्रथमेश कन्फ्यूज, म्हणजे नाही तुम्ही मास्क घालून तुम्हाला किती लोक ओळखतात? आणि मग प्रथमेश म्हणाला ऑलमोस्ट सगळेच. मास्क घालून काही उपयोग होत नाही.
पण एक बरं आहे की पटकन मास्क घालून काय होतं श्वासाचं हे काय म्हणतात त्याला श्वासाचं नाही म्हणजे थोडंफार तरी एक धुळीने वगैरे हां 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 धूळ वगैरे. धुळीचं एक ॲलर्जी वगैरे ते सगळं थोडंसं मेंटेन करता येतं. आणि मजा आली खूप सारं शॉपिंग. आता प्रथमेशलाच आम्ही घेतलं आहे, मला काही फार आवडलं नाही आहे. हां. तर आता जातोय जेवायला. रँडम सगळ्यांचा प्लॅन. क्रांती ज्योतीबद्दल आपण बोलूच, डिस्कशन तेच. गाडीत गेल्यावर करू. इम्पॉर्टंट पण ॲक्च्युली ते आता आवाज खूप आहे गाडीत ॲक्च्युली बसून. म्हणून आम्ही मगाशी काही शूट केलं नाही, पण एक रील येईल तोपर्यंत त्यामध्ये बरंच काही असेलच आणि आता आम्ही रिव्ह्यू देणार आहोत. तर या अशा ओसाड रस्त्यावरून आम्ही चाललो आहोत जेवायला अरे आरे कॉलनीत. ओसाड नाही ॲक्च्युली. म्हणजे होती मगाशी वाहनं, पण आता कमी झालेत आणि खूपच भीतीदायक रोड आहे. कधी संपतो असं झालं आहे. 14 मिनिट्स टू गो आणि डेस्टिनेशन आलं आहे. दिसत नाही ते आता. पुढचं पाऊल जे आता आपल्याला बाहेर उतरूनच दिसेल. पुढचं पाऊल टाकू चला. पुढचं पाऊलमध्ये आम्ही दुसऱ्यांदा आलो. अभिनेत्री ऋतुजा वागवेताई हिचं हे रेस्टॉरंट आहे आणि इतकी सुंदर वाईब आहे इथे. मराठमोळं वातावरण आहे. मागे तुम्ही बघू शकाल ती भिंत आहे, तिथे इतकी छान डुडल आर्ट केली आहे. मस्त मस्त काय काय तिथे लिहिलं आहे आणि खरंच टू बी व्हेरी ऑनेस्ट इतकं कमाल फूड असतं. म्हणजे तुम्ही जर नॉनव्हेज लवर असाल तर तुम्हाला प्रचंड मजा येईल. मी व्हेजिटेरियन असून व्हेजमध्ये सुद्धा इतक्या व्हरायटीज आहेत आणि अगदी घरी बनवल्यासारखं जेवण फार प्रेमाने वाढतात, फार प्रेमाने सर्व केलं जातं आणि इतकं सुंदर जेवण असतं. खरंच म्हणजे मस्ट आहे, ते एकदा तरी व्हिजिट करा. खूप 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 कमाल आहे. इथल्या स्वीट डिश पण फार कमाल असतात हां. आणि मी मागवली होती व्हेज थाळी. त्यात सुक्या बटाट्याची भाजी, फ्लॉवर बटाट्याची भाजी, वरण छान घट्ट आणि श्रीखंड होतं, पापड, भात, कोथिंबीर वडी आणि वॉटनॉट. खूप काही पदार्थ होते, बरेच वेगवेगळे आयटम्स होते. रायतं होतं, चण्याची उसळ होती आणि हा जो काही इंद्रायणी भात असतो तो म्हणजे आहा कमाल. जेवण करून पुन्हा एकदा गाडीमध्ये, पुन्हा एकदा रस्त्यावर तेच ट्रॅफिक सुटलं, चला घरी. ट्रॅफिक नाही सिग्नल एकूण एकच नाही. जे ड्रायव्हिंग करतात त्यांना कळेल सिग्नल आणि ट्रॅफिकमध्ये फरक असतो. वाहनं तर जागेवरच असतात ना दोन्ही ह्याच्यामध्ये. असंच असतं. ट्रॅफिक असतं. दोघांमध्ये कॉमन गोष्टी काय की वाहन एका जागेवर जागेवर असतं. बरोबर, ठीक आहे, ओके, कट इट. तर मंडळी आम्ही जस्ट घरी आलोत आणि अर्ध्या रस्त्यामध्ये असं ठरवलं होतं की जरा क्रांती ज्योतीबद्दल बोलूयात, पण लाईट आणि हे सगळं नव्हतं नीट, आवाज येत होता. सो डिसाईड केलं घरी पोहोचल्यावर व्हिडिओ करूयात. आणि घरी आल्यावर सुद्धा मला उद्या सकाळी लवकर फोटोशूटला जायचं आहे आणि आमच्याकडे खूप 10 गजरे आणि ते आपण उद्याच्या व्लॉगमध्ये मला कळेल 10 गजऱ्यांचा किस्सा काय आहे. तर ती बरीच फुलं आणि उद्याचे प्रॉपर्टी कॉस्ट्युम्स वगैरे सगळं ऑलरेडी आलेलं आहे, ते आम्ही बघत होतो. तर येस, क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम खूपच कमाल चित्रपट आहे. या वर्षातला पहिला चित्रपट रिलीज झालेला आणि तो इतका सुंदर आहे. खरं तर खूप गंभीर विषय आहे. मराठी शाळा ज्या आत्ता लुप्त होत चालल्या आहेत, बंद होत चालल्या आहेत आणि इतका गंभीर विषयसुद्धा इतक्या सुंदर हलक्या फुलक्या पद्धतीने, विनोदी पद्धत, कधी कधी डोळ्यात पाणी येतं, इतक्या सुंदर पद्धतीने मांडलं आहे. सगळ्यांचीच कामं खूप छान झालेत आणि मला वाटतं कामांबद्दल इथे अभिनेता असताना मी बोलणं नाही खरंच खूप. मी तर दुसऱ्यांदा बघत होतो चित्रपट, त्याच्यामुळे मला तर खूपच आवडला चित्रपट आणि मला असं वाटतं की इतका कठीण विषय मांडणं हे फार कठीण होतं. हवा काय मराठीचा वापर केला आहे तर मला असं वाटतं की हेमंत डोमे आणि संपूर्ण टीमचं खूप खूप कौतुक आहे की इतक्या लाईट ठेवूनसुद्धा इतका छान तुम्ही मेसेज दिलेला आहे आणि हसवत लोकांना छान शिकवलेलं आहे असं मला वाटतं. आणि हा सिनेमा ऑलरेडी चालतो आहे थिएटरमध्ये. तुम्ही जर अजून बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा. आणि सगळ्यांची कामं भारी झालेली आहेत, स्पेशली अमेय वाघचं. त्याचं तर काम कमाल आहे, मी त्याचा फॅन आहे. सो त्याच्यामुळे त्याचं तर काम ब्रिलियंट झालेलं आणि बाकी पण सगळ्या ॲक्टर्सची कामं फारच मस्त आहेत. मोस्टली सेन
पहिल्यांदा प्राजक्ता कोळी. प्राजक्ता कोळी पहिल्यांदा मराठी सिनेमा, आणि क्षितिजाला स्पेशली तिचं काम खूप आवडलं. हो So- खूपच. आणि सगळ्यांचीच कामं छान झालेत. लोकेशन कोकणातलं असल्यामुळे ते अगदीच जवळचं. मग माझी शाळा 1ली ते 4थी जी होती, नगरपालिका शाळा क्रमांक 2, ती अशीच होती, ब्रिटिशकालीन बांधकाम वगैरे. आणि नंतर मग ती मराठी शाळा बंद नाही झाली, पण ती खूपच जुनी इमारत होती, मग ती तोडून नवीन बांधली वगैरे वगैरे असं. पण मला खूप गोष्टी रिलेट झाल्या, कारण माझी शाळा श्रीवर्धनची होती, त्यामुळे आम्ही पण अशीच मजा मस्ती करायचो. असं सगळं निसर्ग आणि असं सगळं एक साधारण वातावरण. त्यामुळे खूप मला साऱ्या ते गोष्टी, दुकानाचं वगैरे पण त्याने छान दाखवलं हा, होतं हा, की हा. दुकानाचं आजूबाजूला कसे दुकानं असतात, त्यांचे Yes. बिझनेसेस कसे इफेक्ट होतात, हे सगळ्या गोष्टी पण फार छोट्या छोट्या गोष्टी मस्त मला असं वाटतं लिखाणात छान आल्यामुळे त्या अजून प्रेझेंट करताना पण लोकांना मजा आली. आणि मला असं वाटतं की कुठेही प्रेची होत नाही फिल्म. म्हणजे एक आता चला आपण शिकूया, कोणाला हा, तरी हा. सांगूया काहीतरी, असं काही करण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. एक छान त्याच्यात सोल्युशन पण आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे बीजीएम खूपच हो. मस्त आहे फिल्मचं, म्हणजे गाणी गाणी स्पेशली बीजीएम आणि खूपच गाणी मस्त. पण खूपच भारी. म्हणजे फोक अख्ख्यांची मला वाटतं ती टीम आहे, आणि अच्छा, त्यांनी हो. आणि त्यांनी ती गाणी केली. हो. एक गाणं मला वाटतं त्यांनी केलेलं आहे, हाका ओके. मारीचं. कारण की ते म्हणजे मला एक्सपेक्ट, काही गाणी 1-2 गाणी तर मी ऐकली होती, हम्म. पण इतकी वेगवेगळी गाणी या विषयाच्या म्हणजे चित्रपटामध्ये असतील असं एक्सपेक्टच नव्हतं. आणि ती ज्या पद्धतीने शूट केलेत, म्हणजे ती असं वाटतं की ती पार्ट ऑफ सिनेमाच आहे. हा. ती अशी ओढून ताणून चला गाणी बनवलेत आणि काहीतरी टाकूयात अशी वाटत नव्हती. त्यामुळे ती जास्त मला वाटतं रिलेट झाली. आणि खूपच म्हणजे मस्ट वॉच मूवी. आत्ता तर 3रा आठवडा होऊन गेला, चौथा आठवडा आहे 4था, आणि तरी गर्दी होती आज आणि रविवारी. मला असं वाटतं 25 करोडच्या जवळपास पोहोचलेले आहेत ते लोक. आणि त्यांनी जवळजवळ मला असं वाटतं सेंचुरीज मारावी यावेळी. हो. आणि मारतील पण मला असं वाटतं, कारण प्रेक्षक अजूनही आजही एन्जॉय करत होते. माझ्यासारखे काही प्रेक्षक आहेत जे 2-2, 3-3 वेळा जाऊन बघतायत. सो नक्की जाऊन बघा. क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम. माध्यम. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हाईप करायला विसरू नका. टिल देन, ओके, बाय.